मोकळे से खुले आभाळ ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग हे बघ, मला जे सांगायचं होतं ते मी ऑलरेडी सांगितलंय. त्या पलीकडे मला काहीच सांगायचं नाहीये. तू काय बस झाली नाटकं. तुझ्या आणि काव्याच्या केसबद्दल तिने मला सांगितलं. श्रीकांतचं आणि त्याच मुलीचं लग्न व्हावं यासाठी प्रयत्न करणारे राघव. हो का रे? हो ना रे? हाय डार्लिंग. सॉरी, यायला थोडा उशीर झाला. कम बक, चाहे तो हमारी जान ले लो, पर हमारी जान, हमारे जाने मन हमसे बात ना करे, ये सजा मत दो. क्या मैं आपका ये हसीन खूबसूरत चेहरा देख सकता हूं? यार ये नाइंसाफी है, बहुत नाइंसाफी है. मी लेट आले वाला ना, कुठेतरी तूच जबाबदार आहेस. कारण तुझ्याच आठवणीत मला झोपायला उशीर झाला. स्वप्नात सुद्धा तूच आलीस. मग तुझं स्वप्न अर्धवट सोडून उठायला माझी हिंमत होणार आहे का? मग स्वप्न पूर्ण होईपर्यंत उठायला उशीर झाला, मग फ्रेश व्हायला उशीर झाला, आणि मग इथे यायला उशीर झाला. तुझ्या स्वप्नाची शपथ. आणि तरी पण मी उशिरा आलो. त्यासाठी आय एम सॉरी. इट्स ओके. मी तुला माफ केलं. काऊया? बाबा राघव. सूर्य उगवल्यावर लोकांची सकाळ सुरू होते, पण माझी सकाळ तुझ्याशी बोलल्यानंतर सुरू होते. चल बाय, भेटूयात. हा, ठेवतो. लव यू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय मूड कसा आहे? बरा आहे ना? बरं आहे. तुला काही हवंय? ब्रश, पेस्ट, आंघोळीसाठी गरम पाणी का गार पाण्यानेच करणार आहेस आंघोळ? मी काढून देतो ना पाणी. विनया, का माझ्यावर एवढा प्रसन्न का झालायस? काय काम आहे? नाही, काल रात्री तू काहीच बोलला नाहीस, म्हणून एकदा परत विचारतो. तू श्रीकांतचं आणि त्या मुलीचं लग्न लावशील ना रे? म्हणजे राघव बाबाचे काहीतरी फंडे वापर ना यार, प्लीज प्लीज. टेन्शन घेऊ नकोस, मी बघतो काय करायचं. थँक्यू 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 सो मच. तुला माहितीये, काल ना मला स्वप्न पडलं होतं. त्यात आकांक्षा मॅडम आणि मी होतो, आणि आमचं एक छोटस घर होतं. त्या घरात आम्ही आणि मॅडम ते ये तेरा घर ये मेरा घर हे गाणं गात होत्या. आणि मग आम्ही तर खरंच त्या दोघांचं लग्न लावशील ना? नाहीतर माझं हे आकांक्षा मॅडम बरोबरचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. होणार होणार, टेन्शन घेऊ नको. बाबा राघवचा शब्द आहे, लवकरच त्या डोनालला मी घोडीवर चढवला बघतो.
मेरे डनल की शादी है, आज 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 मेरे शैतान जिंदाबाद खडू काय कुणाचं लग्न आहे? माझं आई बाबांनी ठरवलंय. क्या बात आहे यार, काँग्रेस. अभिनंदन. सगळ्यांना सांगायला हवं. बरं मी ब्रेकफास्ट बनवतोय, तुम्हाला हवाय का विचारायला आलेलो. चालेल. ग्रेट. खोटं काय सांगितलं? अरे तो आला, मी घाबरलो, मला काही सुचलंच नाही म्हणून हे सांगितलं यार. हा चान्स पण गेला. हा चान्स गेला ना तर आकांक्षा तुझा अजिबात विचार करणार नाही. आता संपलं, सगळं संपलं. नाही प्लीज प्लीज असं बोलू नका प्लीज. काहीतरी कर ना यार प्लीज. मी पाया पडतो. हवं तर प्लीज. ठीक आहे पण एका अटीवर. काय कुठली? काही सांग, काही सांग. जा अंघोळीसाठी माझं पाणी थंड कर जा. करतो लगेच करतो. ऐक ना, आंघोळीसाठी पाणी थंड कोण करतं? गुड मॉर्निंग मिसेस मोरे. अरे गुड मॉर्निंग. आहेस कुठे? किती दिवसांनी दिसलास? डान्स प्रॅक्टिस मुळे वेळच मिळत नाही, त्यामुळे फार वेळ घरी नसतो ना म्हणून. किती दिवसांनी मिसेस मोरे ऐकलं मी. काका दिसत नाहीयेत कुठे. ते ना सध्या योगामध्ये खूप बिझी झालेत. योगाचा प्रसार करायचं काम घेतलंय ना त्यांनी, त्यामुळे त्यांचा ना घरात राहण्याचा योग खूपच कमी असतो हल्ली. तुझं काय काम होतं त्यांच्याकडे? इन्व्हिटेशन द्यायचंय. कसलं? माझ्या डान्स शोच्या. हा, माझ्या डान्स शोला तुम्ही, काका, श्रीकांत आणि श्रीकांतची होणारी बायको सगळ्यांनी यायचं. तुझ्यापर्यंत बातमी पोहोचली? मग कधी चढवत आहे श्रीकांतला घोडीवर? अरे आता म्हटलं तर आम्ही आत्ता तयार आहोत. पण श्रीकांतचं काही कळतच नाहीये रे. मला एक सांगतो आणि इतरांना दुसरंच काहीतरी. मिसेस मोरे, मुलांचं हे असंच असतं. म्हणजे लग्नाचा लाडू खायचा असतो पण ते इतरांना कळू नये म्हणून मुद्दाम आता भूक नाही, आता भूक नाही असं म्हणतात. मिसेस मोरे, मी असं ऐकलंय की श्रीकांतला मुलगी पसंत आहे. तुम्ही समजून घ्यायला हवं. तुला काय वाटतं, आम्ही त्यांना होकार कळवायला हवा? तुझ्या वडिलांनी असं कसं तुझं अचानक लग्न जमवलं? तुला नोकरी पण नाहीये. हो ना. अरे मी तर म्हणतोय नकोच आहे लग्न. मी बाबांना सांगू का तसं? म्हणजे लगेच होकार कळवा असं म्हणत नाहीये. पण मिसेस मोरे, तुम्ही जरा सिरियसली घ्या ना. म्हणजे तुम्ही तिला मुंबईला बोलावून घ्या, दोघं एकमेकांना भेटतील, समोरासमोर भेटले की प्रेमात पडतील. मग बाकीचं जुळायला फार वेळ नाही लागणार. त्याने ठरवलंस तर लग्न करून टाक आता. तिला मस्त की गावाला घेऊन जा, एक साथ फिरा, मग 7 फेरे घ्या, लग्न करून टाक. अरे पण प्रॉब्लेम हा आहे, माझ्याकडे नोकरी नाहीये ना. नोकरी मिळते रे कधी, त्याचं काय एवढं. मग केव्हा चाललंयस गावाला? असंच करते, बोलवून घेते मी तिला इथे. तेच बरं पडेल ना. आणि होकार नकाराची फार वेळ वाट बघू नका. तुम्ही लगेच लग्न लावून टाका. काय होईल माहितीये का, श्रीकांतने पुन्हा US ला जाण्याचा प्रश्नच नाही ना. लवकरात लवकर लग्न करून टाक. मला असं वाटतं की ही मुलगी तुझं नशीब बदलेल. ठीक आहे, एन्जॉय. आणि मी लिहून देतो तुम्हाला, पुढच्या 1 महिन्याच्या आत श्रीकांत वेड्स काव्या पत्रिका छापल्या जातील. काव्य नाही, पूजा नाव आहे तिचं. काव्याचं नाव काय? काय रे तू पण. आणि काय म्हणताय सगळेजण? मस्त.
बेबी तुझा त्रास मला तो बघवत नाही ग. ठीक आहे. मला काहीच त्रास होत नाहीये पण अरे मला ना अभि फक्त आपल्या बाळाचं माझ्या पोटात वाढणं जाणवतंय. त्रास बीस नाही जाणवत आहे. गुड. हे जे फिलिंग आहे ना ते प्लीज उद्या घरी बसून कर हा. कॅफेत येऊ नकोस. काय नाही इकडच्या वेगवेगळ्या पदार्थांचा वास येतो ना म्हणून तुला त्रास होतोय. अभि वेडाच का तू? अरे घरी बसून कंटाळणार नाही का मी? एक काम करते, मी कॅफेवर येते पण किचन मध्ये जाणं अवॉइड करते. ठीक आहे? हा हे बेस्ट. हाय अभ्या. यो हाय शाल्मली. हाय. शाल्मली, काही ठरलं का? मी सांग. काय ना शाल्मलीला ना इकडच्या पदार्थांच्या वासांचा खूप त्रास होतो. त्यामुळे आता असं ठरलेलं आहे की शाल्मली कॅफेवर येणार आहे पण किचन मध्ये जाणार नाही. मी त्याबद्दल बोलत नाहीये अभ्या. तुला कळतंय ना? नाही. इकडे इकडे. हो? अगं असं काय करतेस? काल नाही का बाबा राग. मी लॉलीपॉप खाल्लं तर तू मला ओरडलीस. काय? हा मग मी म्हंटल की मी एकट्याने नाही खाल्लं, आम्ही दोघांनी पण खाल्लं. तर त्यावर तू म्हणालीस की या लॉलीपॉपमुळे सगळ्यांचं पोट बिघडेल. त्याबद्दल बोलतोय मी. मित्र ह्या वयात तू लॉलीपॉप खातोस? हो खातो. लाज वाटायला पाहिजे. शी. तुला कळतंय का मी त्या लॉलीपॉप बद्दल बोलतोय? कुठल्या लॉलीपॉप बद्दल बोलतोय? नाही. अगं असं काय करतेस? कालच नाही का आपलं बोलणं झालं होतं किस्सा लॉलीपॉपचा? अच्छा ते लॉलीपॉप. हा लॉलीपॉप लॉलीपॉप लॉलीपॉप. हा करेक्ट. हे बघ मी तुला कालच सांगितलं लॉलीपॉप पासून लांब राहा. त्यामुळे सगळ्यांच्याच मैत्रीला धोका निर्माण होऊ शकतो. लॉलीपॉपमुळे मैत्रीला धोका? सांग. युनिक काय ना असं डिरेक्टली सांगा ना मला की आम्हाला सिक्रेट बोलायचंय. बाजूला जा. गेलो असतो. मला काही प्रॉब्लेम नाही. मी आता जातोय पण जे काय बोलायचंय ते डोकं चेप आणि मग बोल. आणि हो ही जी तुमची कोड लँग्वेज आहे ना ती पहिले बदला. अत्यंत चाइल्डिश आणि फालतू आहे. ग्रो अप. चांगली कोड लँग्वेज वापरा जरा. लॉलीपॉप युजलेस. शाल्मली मला खरंच काही कळत नाही यार. नाही पण डोकं चिपता येतंय तुला? जमतंय ये इकडे. हा. अगं मी माझ्या आणि काव्याबद्दल बोलतोय. आता काय झालं? तू मला तिच्या जवळ जाऊ नको सांगितलं होतंस पण काव्याच माझ्यापासून लांब जात नाहीये. ती सतत माझ्या आजूबाजूला दिसते. डोळे बंद केले तरी काव्याच, डोळे उघडले तरी काव्याच. हे सगळं पहिल्यांदाच होतंय शाल्मली माझ्यासोबत. आता तूच सांग मी काय करू? काहीतरी झोले. मला पण काव्या दिसते. गुड मॉर्निंग गाईस. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. तुम्ही काही बोलत होता का? तू काही ऐकलंस का? नाही काही नाही म्हणून तर विचारतीये. मला वाटलं माझ्याबद्दल तू. अरे ते सँडविचेस. लंचसाठी सँडविचेस हवे आहेत त्याबद्दल बोलत होतो. तुझ्याबद्दल का बोललो? बट वी नीड टू टॉक.
सँडविचेस बद्दल जरा आपण सविस्तर बोलायला हवं. बोल ना. मी आता वर रिहर्सलला चालू आहे, आल्यानंतर बोलू. ओके. वर रिहर्सल आहे. एक्सक्यूज मी. ऐका काय बोलला का माझ्याशी? हा डोकं दुखतंय ग, जरा जरा चेप ना. हा शाल्मली का तो बोलला का? सांग ना प्लीज. अगं ते त्याने लॉलीपॉप खाल्लं पण त्याला श्रीखंड खायचंय आणि म्हणून त्याने सँडविचेसची ऑर्डर दिली. हा लॉलीपॉप. एक मिनिट. हा सुमित पटकन ऑफिसला आहे. आत्ता? आपली एक महत्वाची मीटिंग आहे, लवकरात लवकर पोस्ट काव्या. बरं थांब, मी आले ऑफिसवर. शाल्मली सुमितचा फोन आला तर मला अर्जंट ऑफिसला जायचंय. हा जा जा. राघवरा प्लीज सांगा. बाय बाय. हाय. हॅलो. हाय राघव. हाय शाल्मली, तू इथे काय करतेस? अरे बस ऍक्च्युली काम होतं. एक मिनिट. तू माझ्या म्युझिकलमध्ये काम मागायला आली नाहीयेस ना? तरी ते शक्य नाहीये, कारण माझ्या म्युझिकलमध्ये एक्स्ट्राची गरज नाहीये. ए बरं झालं ना तू माझ्या म्युझिकलमध्ये हिरोईन म्हणून सिलेक्ट नाही झालीस ते, नाहीतर तुझ्या प्रेग्नन्सीमुळे किती प्रॉब्लेम झाला असता. हा हा तोच प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी तुझ्यासाठी हिरोईन आणली आहे. कुठे आहे काव्या? अरे कधीपासून मी तिची वाट बघतोय. बोलाव तिला. मी तर लपून बसायला ती काय लहान आहे का? राघव, मी काव्याबद्दल बोलतच नाही. आणि काव्या कधीच ऑफिसला निघून गेली. अरे तुझं काय आणि सारखं काव्या 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 चाललंय. हा आता तीच असते ना सतत माझ्यासोबत. पण आता ती कुठे? तेच तर, कुठे? मी मगाशीच तिला सांगितलं होतं की प्रॅक्टिसला वर आहे आणि ती ऑफिसला निघून गेली न सांगता. नाही मला सांग, तिला काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नाही? राघव, काव्याला सोड रे. तू नवीन हिरोईन वर कॉन्सन्ट्रेट कर. एक मिनिट. हा रोशनी बेबी खावे. हॅलो. राघव, रोशनी रोशनी राघव, ही माझी मैत्रीण आहे आणि हिला डान्स फार आवडतो. ऍक्च्युली मी शाल्मलीकडून तुझ्या कोरिओग्राफी बद्दल खूप काही ऐकलंय, म्हणून मी इंटरेस्टेड आहे तुझा ग्रुप जॉईन करण्यात. आय एम सो सॉरी, पण सध्या काहीच रिक्वायरमेंट नाही. असल्यावरती नक्की सांगेल. राघव, तुम्हाला हवं आहेस, आय मीन ॲज अ कोरिओग्राफर. आय नो की तुम्हाला नाही नाही म्हणणार आहेस. नाही, माझ्या ग्रुपमध्ये तुझ्यासाठी जागाच नाही. अच्छा ओके, तू मला तुझी असिस्टंट म्हणून ठेव. प्लीज. शाल्मली, हा एक सेकंड बाजूला येतेस प्लीज. हा एक्सक्यूज मी. हां, कशी वाटली माझी मैत्रीण राघव? आवडली ना तुला? मस्त आहे ना? शाल्मली, मला सांग तुझ्या टोटल किती हॉट मैत्रिणी? मला त्या सगळ्यांना भेटायचं. कशाला? त्या सगळ्यांना एकदाच सांगतो ना.
की मला त्यांच्यात इंटरेस्ट नाही. म्हणजे जसं हिला आणलंयस तसं इतरांना आणून माझा वेळ वाया घालवणार नाहीस. अरे मी फक्त यासाठी काव्याबद्दल किती सिरियस आहे ते चेक करत होतीस ना. की मी फुलपाखरासारखा या फुलावरून त्या फुलावर उड्या तर मारत नाही ना हे तपासून बघत होतीस. हं? हे बघ, मला काव्याबद्दल नक्की काय वाटतं माहित नाही. खरं खरं सांगू, काहीतरी वाटतंय जे एक्सप्लेन करता येत नाही. आणि तू तुझ्या अशा हॉट मैत्रिणींना माझ्या बाजूला आणून उभं जरी केलंस ना तरी त्यात काहीच फरक पडणार नाही.